नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. निवडणुका जवळ आल्या की विरोधक आरोप सुरू करतात. आरोप करून माझी बदनामी केली गेली. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी नियमानुसार चौकशी व्हावी, अजित पवारांची प्रतिक्रिया. पार्थ पवारांनंतर अजून एक जमीन घोटाळा. शिवसेनेच्या मंत्र्यांवर वडेट्टीवारांचा आरोप. 200 कोटींची जमीन 3 कोटीत लाटली. वडेट्टीवारांचा प्रताप सरनाईकांवर आरोप. बुलढाण्यात आयकर चोरीच्या संशयावरून 1050 पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस. सीएच्या संगनमताने खोटी गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक निलेश तांबे ऍक्शन मोडवर. धनंजय मुंडेंसोबत बैठक झाली. कबुली देताना आरोपीचा व्हिडिओ समोर. धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्यात बैठक झाल्याचा जरांगेंनी केला होता आरोप. बुलढाण्यात जाणवू लागली थंडीची चाहूल. जिल्ह्याचं तापमान 13°C वर. अचानक वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात सर्दी व खोकल्यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त. निवडणूक जवळ आल्या की आरोप सुरू होतात. अजित पवार. आरोप करून माझी बदनामी केली गेली. अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी नियमानुसार चौकशी व्हावी, असं अजित पवारांचं म्हणणं. पार्थ पवार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक जवळ आल्या की आरोप सुरू होतात. आरोप करून माझी बदनामी केली गेली. जमीन व्यवहार प्रकरणी नियमानुसार चौकशी व्हावी, असं देखील अजित पवार बोलले. तर कागदपत्र नसताना नोंदणी कशी झाली, मला हा व्यवहार झालेला माहिती नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलंय. यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यावर ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं. उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी, एकदा चौकशी होऊ द्या. आणि चांगली टीम लावलेली आहे आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये FIR करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा, सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. पार्थ पवारांनंतर अजून एक जमीन घोटाळा. शिवसेनेच्या मंत्र्यांवर वडेट्टीवारांचा आरोप. 200 कोटींची जमीन 3 कोटीत लाटली. वडेट्टीवारांचा प्रताप सरनाईकांवर आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाच्या जमीन घोटाळ्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यावर जमीन घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर वडेट्टीवारांनी हा आरोप केलाय. सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटींमध्ये लाटल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. ही जमीन मुंबईच्या मीरा भाईंदर मध्ये असल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितले. पाहूयात विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले. मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली. मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा, आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे. आयकर चोरीच्या संशयावरून 1050 पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस. बुलढाणा जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने तब्बल 1050 पोलिसांना अंमलदारांना नोटीस बजावली आहे. गेल्या 3 ते 4 वर्षातील आयकर रिटर्न्स मध्ये बोगस गुंतवणुकी दाखवून कर चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. तर या प्रकरणात आयकर विभागाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाला नोटीस बजावली आहे. धनंजय मुंडे आणि आरोपींमध्ये बैठक झाल्याची कबुली देतानाचा व्हिडिओ समोर. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचल्याबाबत मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतील शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचाही दावा मनोज जरांगे यांनी केला होता. याबाबतची कबुली देतानाचा आरोपी दादा गरुडचा एक व्हिडिओ समोर आलाय. चार मधला देऊ, 4 आरोपी मधला जवळचा आहे ना देऊ, हिट मधला देऊ. सांगतो माझे धनंजय मुंडे वेगळ्या बाजूला अँगल राहिला. मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो. मी तिथं अमोल खुनी ते पाहिले. इथं परळीतले रती महाराज त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय. मग त्या रूम मध्ये ते 25 मिनिटं बोलत बसले. मग एकटा अमोल खुने आणि तो कांचन आला पाहिजे. ते गाडीत जाऊन बसले. बुलढाण्यात गारठा वाढला. जिल्ह्याचं तापमान 13°C वर. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अचानक थंडीचं प्रमाण वाढलं असून तापमान 13°C पर्यंत घसरलंय. रात्री व पहाटेच्या सुमारास थंड वाऱ्यांमुळे दववृष्टीचे प्रमाण वाढलंय. हिवाळ्याच्या आगमनाने नागरिकांची थंडीची कापरं भरली आहेत. तापमानात झालेल्या या घसरणीचा मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय. सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून खास करून लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास जाणवतोय.
शहरातील विविध क्लिनिक व दवाखान्यांमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.